HMPV आजार आणि आता महाराष्ट्रात धडक घेतलाय। नागपुरात HMPVचे 2 रुग्ण आढळलेत, तर 2 लहान मुलांचा रिपोर्ट HMPV पॉझिटिव्ह आलाय। दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। या संदर्भात नागपुरात आता 2 रुग्ण आढळलेत। खरं तर आणि भारतात रुग्ण आढळले, मात्र महाराष्ट्रामध्ये रुग्ण नव्हते। मात्र त्या संदर्भात आरोग्य खात्याच्या माध्यमातून या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, HMPV आजाराचे आता महाराष्ट्रात धडक पाहायला मिळाली। 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळले आहेत। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच अतिशय खळबळजनक म्हणता येईल, कारण सध्या जगावर जे आहे ते HMPVचं सावट दिसून येते। भारतातही जे आहेत ते रुग्ण आढळून आलेले होते, परराज्यात आढळून आलेले होते। मात्र आता महाराष्ट्रातही या HMPV व्हायरसने शिरकाव केल्याचं आपल्याला दिसून येतं। नागपुरात 2 रुग्ण हे सापडलेले होते, ज्यामध्ये दोन्ही जे आहेत ती लहान मुलं आहेत। एक 7 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 13 वर्षाची मुलगी आहे। खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना खोकला आणि उच्च तापाचा त्रास होता, त्यासाठी ते गेलेले होते। मात्र तिथे गेल्यावर त्यांची PCR टेस्ट केली। या PCR टेस्टमध्ये ते HMPV व्हायरसने ग्रस्त असल्याचं समोर आलेलं होतं। मात्र सुदैवाची गोष्ट किंवा समाधानकारक बाब एवढीच म्हणावी लागेल किंवा घाबरून न जाण्यासारखी बाब ही म्हणावी लागेल की यांना हॉस्पिटलायझेशनची गरज नाही पडलेली आहे। OPDमध्येच त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली आणि त्यानंतर ते या आजारातून बरे झाल्याची ही माहिती मिळालेली आहे। मात्र HMPV व्हायरस हा आता महाराष्ट्रात आलेला आहे। नागपूर उपराजधानीमध्ये त्याचा शिरकाव झालेला आहे। इतरही ठिकाणी झालेला आहे का, आता हे पाहणं आरोग्य विभागाचं काम आहे आणि त्यासाठी जे आहे ते आवश्यक निर्देश देण्याची ही गरज आहे। काही मार्गदर्शक सूचना, काही मार्गदर्शक तत्व या माध्यमातून आता राज्याचा आरोग्य विभाग काढतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण भलेही हा व्हायरस जीवघेणा नसल्याचं सध्या जरी सांगण्यात येत असलं तरी जो लहान बाळ असतात किंवा जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा जो विषाणू आहे किंवा हा जो आजार आहे हा जीवघेणा ठरू शकतो। कोरोनाचा काळ आपण पाहिलेला आहे। कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात आपली जीवहानी झालेली होती, त्या प्रकारची होऊ नये यासाठी आता आरोग्य विभागाने एक मोठी बातमी आहे। HMPVचा सामना, HMPV आजाराची महाराष्ट्रात धडक। नागपुरात 2 रुग्ण आढळलेले आहेत। उपराजधानी नागपूरमध्ये आता 2 रुग्ण आढळले। 2 लहान मुलांचा रिपोर्ट हा HMPV पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील आता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे। दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। त्यामुळे HMPV या चायनातून पसरलेल्या आजाराने या संदर्भात नागपुरात 2 रुग्ण आढळलेत। या संदर्भात आरोग्य विभागाने याआधी सूचना केलेल्या आहेत। पुढारी न्यूजच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये HMPV चे 2 रुग्ण आता आढळलेले आहेत। उपराजधानी नागपूरमध्ये हे 2 रुग्ण आढळले आहेत। दोन्ही रुग्णांना ताप आणि खोकला असल्याची देखील माहिती मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेकडे मी पुन्हा एकदा जाणार आहे। जितेंद्र, खरं तर चिंताजनक अशी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये आता उपराजधानी नागपूरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत। या संदर्भात आता नागपूर प्रशासनाच्या माध्यमातून काळजी घेण्यासाठी नेमकी कशा प्रकारची पावले सध्या नागपूरमध्ये उचलली जात आहेत? कारण आपण पाहिलेलं आहे की 2 मुलांना HMPV व्हायरसचा पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल 3 जानेवारीला समोर आलेला होता। त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांचे जे नमुने होते, रक्ताचे जे नमुने आहेत किंवा PCRची जी टेस्ट आहे ती आता एम्सने पुण्याच्या NIVA म्हणजे नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटला देखील पाठवलेली आहे आणि त्यामध्ये RNO जो व्हायरस आहे तिथे कुठे म्युटंट झालेला आहे का याची आता पुढील तपासणी होणार आहे, त्याची चाचणी होणार आहे। त्या माध्यमातून मात्र आतापर्यंत नागपूरचा आरोग्य विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल यांनी आतापर्यंत कुठलीही पावले उचललेली नाही किंवा कुठल्याही आरोग्य विभागाने आतापर्यंत मार्गदर्शक तत्व जारी केलेले नाहीत। केवळ नागपूरच नाही तर राज्याच्या आरोग्य विभागाने देखील या आतापर्यंत कुठलीही पावले उचललेली नाही आहे। त्यामुळे आता तात्काळ आरोग्य विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका असतील यांनी सज्ज होण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर या आजारापासून आपण कसा या आजाराला रोखू शकतो किंवा प्रचार प्रसार होण्यापासून कशा प्रकारे रोखू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या संबंधाने तातडीची पावले उचलणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः सर्दी, खोकला, ताप होत असतो। त्यामुळे हा केवळ सर्दी, खोकला, ताप असं दुर्लक्ष करून चालणार नाही, तर प्रॉपर त्याच्या टेस्ट आणि चाचण्या देखील होणे आवश्यक आहे। का आताच आपण पाहिलेलं आहे की या संबंधाने ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर आहेत नागपूरचे, त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये देखील याचिका दाखल केलेली आहे आणि आवश्यक तुमच्याकडून या संदर्भातलं ताजी अपडेट घेतच राहू।